आज मी वांग बटाट्याची भाजी बनवणार आहे। कुठलंही वाटण न बनवता अगदी सोप्या पद्धतीने आणि झटपट हे भाजी होतं आणि चवीलाही एकदम छान लागतं। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात। तर इथे मी बोल घेतलेले आहे, यामध्ये 2 चमचे तेल घेऊयात। इथे मी घेतले आहे हळद, अर्धा चमचा हळद आहे, चिमूटभर हिंग, चवीनुसार मीठ घालूयात आणि 1 चमचा तिखट घेतलेला आहे। आता हे या तेलामध्ये टाकून घेऊयात। तर तेल हे कच्चं होतं, गरम केलेलं नव्हतं। आता हे सर्व व्यवस्थित या तेलामध्ये मिक्स करून घेऊयात। इथे हे वांगे आणि बटाटे आधीच मी चिरून घेतलेले आहे। बटाट्याचे अशा प्रकारे उभे आणि पातळ असे बटाट्याचे काप केलेले आहेत आणि त्याच प्रकारे वांग्याचे हे केलेले आहेत आणि वांग्याला देठ मात्र तसंच ठेवलेलं आहे, त्यामुळे भाजीला चांगली अशी टेस्ट, चांगला असा चव येतो। आणि आता हे जे तेलाचं मिक्सचर आहे, यामध्ये हे बटाटे आणि वांगे घालूयात आणि व्यवस्थितरित्या आपण हे सर्व मिक्स करून घेऊयात। मसाला हे बटाटा आणि वांग्याला चांगलासं कोट झाला पाहिजे, यामुळे बटाटे आणि वांगे चवीलाही छान लागतात आणि काळेही पडत नाहीत। तर इथे हे व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेले आहे। मसाला हे बटाटा आणि वांग्याला चांगलंसं लागलं गेलेलं आहे। तर आता आपण भाजीसाठी मसाला बनवून घेऊयात। तर इथे मी अर्धा चमचा जिरे पावडर घेतलेला आहे, भाजलेलं जिरे पावडर आहे, अर्धा चमचा धने पावडर, पाव चमचा हळद घातली आहे। आधीही मी कोटिंगसाठी मी हळद घातलेलं होतं, त्यामुळे इथे थोडंसंच हळद घातलेलं आहे, अर्धा चमचा गरम मसाला। आता यामध्ये 1 चमचा दही घालूयात आणि लाल तिखट घालायचं आहे। तर इथे मी 1 चमचा लाल तिखट घातलेलं आहे। आता हे सर्व व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात। तर इथे मला हे मसाला थोडंसं थिक वाटत आहे, त्यामुळे अजून एकदा 1 चमचा यामध्ये मी दही घातले आहे, एकूण 2 चमचे दही घातलेलं आहे। आता हे सर्व व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात। इथे हे भाजीसाठी मसाला बनवून झालेला आहे। आता आपण बटाटे आणि वांगे तळून घेऊयात। तर इथे मी कढईमध्ये 3-4 चमचे तेल घेतलेले आहे। आता यामध्ये आपण हे बटाटे आणि वांगे या तेलामध्ये सोडून घेऊयात आणि चांगले असे 2-3 मिनिटे आपण हे तळून घेऊयात। वांगे तळण्यासाठी जास्त वेळ लागत नाही, लगेचच शिजले जातात, पण बटाट्यांना शिजण्यासाठी किंवा तळण्यासाठी फार वेळ लागतो। तर इथे हे वांगे तळून झालेले आहेत। तर हे वांगे एका प्लेटमध्ये मी बाजूला काढून ठेवूयात आणि अजून 3-4 मिनिटे आपण हे बटाटे तळून घेऊयात, किंवा हे तळण्याआधीच बटाटे आणि वांगे वेगवेगळं करून ते तळलं तरीही चालेल। तर इथे हे 2-3 मिनिटांनी बटाटेही चांगले असे तेलावर तळले गेलेले आहेत। हेही एका प्लेटमध्ये काढून बाजूला ठेवूयात। वांगे आणि बटाटे तळून झालेले आहेत आणि भाजीसाठी मसालाही बनवून झालेला आहे। तर आता आपण भाजी बनवून घेऊयात। ज्या तेलामध्ये मी बटाटे आणि वांगे तळलेले होतं, तेच इथे हे तेल घेतलेले आहे। इथे मी घेतले आहे 1 मोठा टोमॅटो पातळ उभा असा चिरून घेतलेला आहे, कांदा आहे 1च कांदा इथे उभा चिरून घेतलेला आहे, 2 मिरच्या स्लाइड करून घेतलेल्या आहेत, आलं घेतलेलं आहे, बारीक चिरून घेतले आहे, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि लसूण, हे लसूण हे अख्खेच घेतलेले आहेत। हे सर्व एकदाच या तेलामध्ये टाकून घेऊयात। आता यामध्ये थोडंसं मीठ घालूयात, म्हणजे टोमॅटो चांगले असे मऊसूत होतात आणि पटकन शिजले जातात। आणि 2-3 मिनिटे आपण हे सर्व चांगलं असं तेलावर परतून घेऊयात। टोमॅटो चांगले असे मऊसूत शिजले गेले की यामध्ये आपण जे दही आणि काही मसाल्यांचं मिक्सचर बनवलेलं आहे ते यामध्ये घालूयात आणि 2-3 मिनिटे मीडियम फ्लेमवर आपण हे सतत हलवत हे मसाला चांगलासा तळून घ्यायचा आहे। चांगलासा मसाला तळून झालं की यामध्ये तळलेले वांगे आणि तळलेले बटाटे घालूयात। आता हे बटाटे आणि वांगे या मसाल्यामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात।
1 मिनिटभर वांगी आणि बटाटे मसाल्यामध्ये परतून झालं की यामध्ये अर्धी वाटी पाणी घालूयात। बटाटे आणि वांगे हे आधीच आपण फ्राय केलेले आहेत, त्यामुळे भाजीला शिजायला जास्त वेळ लागत नाही। यावर झाकण ठेवूयात आणि लो फ्लेमवर 2-3 मिनिटे भाजी शिजवून घेऊयात। तर इथे हे भाजी चांगली अशी शिजली गेलेली आहेत। चपातीसोबत, भातासोबत, भाकरीसोबत सर्व करा। कुठलंही वाटण न बनवता अगदी झटपट वांगे बटाट्याची चवदार भाजी बनवून झालेली आहे। चला तर मग परत भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत।